वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. 13वा श्लोक आहे आता. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. मागच्या 2 श्लोकांमध्ये सत्वगुण आणि रजोगुण हे वाढल्यानंतर कशा प्रवृत्ती बदलतात माणसाच्या ते सांगितलं होतं. त्या श्लोकामध्ये तमोगुणाचं वर्णन केलेलं आहे भगवंतांनी, की तमोगुण जर वाढला, तमोगुणाचे कर्म व्हायला इतिहास सांगारे, तर सगळीकडे अंधार पसरतो. कारण तमोगुण हा प्रकाशाच्या विरुद्ध आहे, अप्रकाशक आहे. रजोगुण सत्वगुण प्रकाशक आहे, तमोगुण अप्रकाशक आहे. सगळीकडे अंधार पसर, याचा अर्थ सगळ्यात थंड असतात, सगळ्या गोष्टी थंड चालायला लागतात. त्यामुळे कर्तव्य कर्मामध्ये प्रवृत्ती नाही, मी कर्तव्य कर्म पण करत नाही जी करायला पाहिजे ती. आणि मग इतर व्यर्थ अशा हालचाली, झोप हे वाढतं. कारण झोप आवडतेच लोकांना, त्या ह्याच्यामध्ये जास्ती आवडते. आणि त्यामुळे मोहाच्या वृत्ती आहेत त्या तयार होतात. म्हणजे कसं आहे की कर्तव्य कर्म न करण्याची इच्छा तयार होते. मोह, आळस, प्रमाद हे आपण मागे पाहिलं सगळं, ते वाढतं. तर अपप्रवृत्ती वाढते, चुकीच्या गोष्टी करण्याकडे प्रवृत्ती वाढते. आणि मग कर्म करताना आळस पण वाढतो. ह्या तमोगुणाचा महत्वाचा विषय झोप आणि आळस हे जास्ती वाढतं. त्यामुळे आवश्यक ती कर्म होत नाही, पण चुकीची कर्म होत राहतात. असा तो त्रासदायक आहे सुगुण. पुढचा श्लोक आहे. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयम याति देहभृत तदोत्तम विधान लोकान मलान अतिप्रतिपद्यते. आता आज मनुष्य सत्वगुण वाढलेला असताना माणूस जर मृत पावला, सत्वगुणाच कर्म केली त्यांनी सगळी चांगली आयुष्यभर, आणि तो मृत झाला, तर उत्तम कर्म करणाऱ्या निर्मळ दिव्यादी स्वर्ग लोकात जातो. पुढे जन्म असा मिळतो की त्याला सगळी चांगल्या गोष्टी अनुकूल राहतात, त्याला सुख संपत्ती सगळं त्याला उपलब्ध होतं. अशा ठिकाणी त्याला जन्म मिळतो. म्हणजे असा जन्म पाहिजे असेल तर सत्वगुण वाढवला पाहिजे आपल्यातला. हा त्याचा सरळ अर्थ आहे त्याच्यामध्ये. एकूण सगळ्या तत्वज्ञानाला तुम्ही चांगली कर्म करा, समाजसेवा करा, समाजाचं कल्याण करा, म्हणजे मग तुमचं पण कल्याण होईल. हा संदेशच सर्व ठिकाणी भगवंतांनी दिलेला आहे, लक्षात घ्यायचं आपण. 15वा श्लोक आहे. मागच्या श्लोकात आपण पाहिलं होतं, भगवंताने सांगितलं होतं की जे सात्विक प्रवृत्तीचं सगळं जीवन जगतात, त्यामुळे सत्वगुण त्यांच्यामध्ये प्रबल झालेला आहे. मग असं असताना तो माणूस जेव्हा देह त्याग करतो, तेव्हा तो पुढचा जन्म त्याला खूप चांगला मिळतो. म्हणजे जवळजवळ स्वर्गादी लोकात तो जाऊ शकतो, उत्तम कर्म करणाऱ्यांमध्ये तो जाऊ शकतो, असं सांगितलंय. आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी पुढचे रजोगुण आणि तमोगुणाचं वर्णन केलंय. 15वा श्लोक आहे. रजसी प्रलयम गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. दोघांचे वर्णन केलंय त्यांनी. किंवा रजोगुणाचा प्रबद आहे माणूस, सगळं जीवन त्या पद्धतीने जगलेला आहे तो. तर तो जर देहत्याग त्याने केला, त्याला पुढचा जन्म कुठला मिळतो तर कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यांमध्ये मिळतात. सत्वगुणाचा स्वर्गादी लोक सांगितले, आणि रजोगुणाला मनुष्य लोक, कर्माची आसक्ती, कर्म करणे, फळाची अपेक्षा, मग चांगलं फळ मिळतं सुख, नाही मिळतं दुःख, या सगळ्या चक्रामध्ये तो अडकून पडतो असं सांगितलेलं आहे. आणि तमोगुण जर प्रबल असेल, सगळं तमोगुणासारखे आपण पाहिलं वर्णन सगळं, असं आयुष्याचं जगत असेल, तर तो माणूस किडा, पशु, पक्षी इत्यादी जातींमध्ये जन्मतो. त्याच्या किती तमोगुण प्रबल आहे, त्याच्यामुळे किती खालची जात मिळेल त्याला हे सांगता येणार नाही. आणि मग एकदा ती किडा मुंगी आणि पशु पक्ष्यांची जात मिळाली तर मग तिची कर्माचा अधिकार काही नसतं. मग ते जसं कालावधी जाईल तसं तर हळूहळू प्रगतीच्या टप्प्यातून शेवटी केव्हा तरी मनुष्य प्राण्याला येऊ शकतं. त्यामुळे असे त्या गुणांचा अनुभव घेणाऱ्या लोकांना परिणाम कसे असतात हे भगवंताने सांगितले. यातलं तात्पर्य काय, किंवा सत्वगुण राहा ना तुम्ही. आणि एक तर सत्वगुण आधी वर्णन केलंय, प्रकाश देणार आहे, ज्ञान देणार आहे वगैरे सगळं, तर चांगलाच आहे. मग चांगल्या बागा जीवनामध्ये,
म्हणजे हा जन्म तर चांगला जाईल पण पुढचा जन्म पण चांगला मिळेल, एवढं तर निश्चित आपल्याला याच्यावरून समजू शकतं. तर ठीक आहे, आपण इथे थांबू. नाही, 16वा श्लोक आहे, सॉरी. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम अज्ञानम तमसा फलम. आता 3 गुणांची फळं सांगितली, आताही सांगितली होतीच. आता आणखीन विशेष सांगितलंय की जो सात्विक गुण आहे, श्रेष्ठ असा गुण आहे सात्विक गुण, त्याला श्रेष्ठ गुण म्हटलंय त्यांनी. त्याचं मुखफळ काय, तर सुख, आनंद आणि वैराग्य. सुख आनंद मिळेल पण वैराग्य पण असणार नाही, त्याच्याबद्दल फारशी आसक्ती राहणार नाही, त्यामुळे त्याचा त्याला त्रास होणार नाही. म्हणून असं फळ आहे सात्विक गुणाचं. राजस कर्माचं फळ हे दुःखच आहे, कारण कर्म फळ याच्यामध्ये अडकलेलं आहे. कर्माच्या मध्ये दुःखच जास्ती असतं. सुख पाहता जवळ पडे दुःख पर्वत एवढे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे राजस गुणाचं फळ हे दुःखच आहे. आणि तामस गुणाचं अज्ञान सांगितले. अज्ञान असल्यामुळे प्रगती काय होणारच नाही, त्याच्यामध्ये प्रगती करण्याचं ज्ञान नाही काही. असे तिन्ही गुणाचे परिणाम त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. 17वा श्लोक आहे आज. सत्वात संयायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेवच. भगवान त्याच्यामध्ये म्हणतात की सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं, म्हणजे सत्वगुणाची साधना सगळ्या गोष्टी सात्विक केल्यानंतर ज्ञान होतं. ज्ञान नेहमी भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान, म्हणजे आत्मा परमात्मा, परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, हे सगळं ज्ञान, ह्याला ज्ञान भगवंत म्हणतात. हे उत्पन्न होतं म्हणजे काय, ते जाणवायला लागतं, त्याची अनुभूती यायला लागते सात्विक गुणाचं प्राबल्य झाल्यानंतर. नंतर रजोगुण असेल तर मग काय, लोभ आणि लोभच, म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असा लोभ निर्माण होतो. आणि तमोगुणापासून प्रमाद, प्रमाद म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे चांगलं आहे ते करायचं आणि वाईट आहे ते करायचं तो प्रमाद. आणि मोह उत्पन्न होतो, अज्ञान उत्पन्न होतं. अशा सगळ्या गोष्टीचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे की कुठल्या गुणामुळे काय परिणाम होतात. मग आपल्याला कुठले परिणाम पाहिजेत त्याप्रमाणे ते गुण अंगी बाळगले पाहिजेत, हा त्याच्यातला अर्थ आहे. पुढच्या श्लोकात ते आणखीन थोडा तपशील देत आहेत. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. म्हणजे आता थोडं स्पष्ट आहे की सत्वगुणात त्यांच्याकडे सत्वगुण जास्ती आहे. मागच्या श्लोकात ते म्हटले ते की त्यांना स्वर्गादी उच्च लोकांमध्ये पुढचा जन्म मिळतो. रजोगुणात असलेले पुरुष ते मध्य लोकात म्हणजे मनुष्य लोकातच राहतात. आणि तमोगुणाचे जे आहेत ते अधोगतीला जातात, म्हणजे मग कीटक पशु जी इतक्या नीच योनीमध्ये जातात तसे नरकात जातात, असं भगवंत या ठिकाणी वर्णन करत आहेत. आता म्हणजे असं बघा, सत्वगुणी जे तेच प्रत्येक कर्म सात्विक असतं त्याचं, त्यामुळे पुण्यसंचय वाढत जातं, त्यामुळे स्वर्गादी उच्च लोकांची प्राप्ती होते, साधी गोष्ट आहे. आणि ह्या ना म्हणजे सत्वगुणी लोकांना आत्मसाक्षात्कार करून घेण्याची संधी असते. म्हणजे आत्मसाक्षात्कारानंतर साहजिकच परमात्मा स्वरूप होणं, या दोन्ही गोष्टी आहेत, त्यांना संधी चटकन मिळते, कारण ते परमात्म्याच्या जवळ गेलेले असतात. रजोगुणी कर्म करत असतात पण फळाची अपेक्षा असते. आणि मग चांगलं वाईट दोन्ही कर्म होतात, चांगले वाईट दोन्ही फळ मिळतात, आणि त्यामुळे त्यांना कर्म त्यांची संपतच नाही कधी, त्यामुळे मनुष्य लोकातच जन्माला येतात, मध्यम लोकांमध्ये. आणि तमोगुणीचे दुष्कर्मच करतात, त्यांची प्रवृत्ती तशी आहे, त्यामुळे पापसंग्रह वाढत जातो आणि त्यामुळे मनुष्य योनी सुद्धा मिळत नाही. काहीतरी चांगलं केलं तर मनुष्य योनी मिळत, सगळीच पाप करत बसला तर मनुष्य योनी मिळत नाही, उलट नीच योनीमध्ये जन्म मिळतो. हे साधं तत्व आहे, पण भगवंताने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, आपण थांबूया ते. हरिओम.